कॉक्रोच आंदोलन जंतर मंतरवर पूर्णतः अपयशी ठरलं. कॉक्रोच आंदोलन जंतर मंतरवरती अपयशी ठरलं. असे बरेचसे व्हिडिओ मला आज बघायला मिळत आहे इंस्टाग्रामवर. मला तुम्हाला ना या निमित्ताने काही प्रश्न विचारायचे. मला सांगा, हे आंदोलन कोणाविरुद्ध आहे? एखाद्या राजकीय पक्षाविरुद्ध आहे की शिक्षण व्यवस्थेविरुद्ध आहे? त्या शिक्षण व्यवस्थेविरुद्ध हे आंदोलन आहे ज्यांच्याकडून 22 लाख विद्यार्थी देत असलेला तो नीटचा पेपर फुटला. आणि या असे पेपर फुटीचे प्रकरण आपण याआधी पाहिले. मग जर का एवढ्या संख्येने जो पेपर विद्यार्थी देत आहेत, तो पेपर फुटूनही जर का त्या शिक्षण व्यवस्थेला जर का प्रश्न विचारायचा नसेल, तर मग मला सांगा, तुम्ही खरंच एखाद्या लोकतांत्रिक डेमोक्रेटिक देशामध्ये तुम्ही राहताय का? या प्रश्नाचं उत्तर मला कमेंटमध्ये सांगा. आज प्रश्न नीटच्या विद्यार्थ्यांचा आहे, आत्महत्या केलेल्या काही विद्यार्थ्यांचा आहे, कर्ज घेऊन विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या त्या पालकांचा आहे. उद्या तुमचा प्रश्न असेल. जे लोक याला राजकीय वळण देत आहे, भाजप विरोधी आंदोलनासारखं रिप्रेझेंट करण्याचा प्रयत्न करताय, उद्या तुमच्याही घरातून कोणीतरी स्पर्धा परीक्षा देणार आहे. कधी कोणी नीटचा पेपर देईल, कोणी सीईटीचा पेपर देईल, कोणी जेईचा पेपर देईल, कोणी एमपीएससी यूपीएससीचे पेपर देतील. उद्या ते पेपर फुटी झाल्याच्या नंतर पुन्हा तुम्ही हेच करणार का? पुन्हा त्याला राजकीय वळणच देणार का? विचार करा. पेपर फुटी ही चांगली गोष्ट नाही. त्या प्रशासनाविरुद्ध, त्या शिक्षण व्यवस्थेविरुद्ध आज आपल्याला उभं राहावं लागेल. ही गोष्ट समजून घ्या. यामध्ये पक्षाचं राजकारण आणू नका. मतदान ज्याला करायचंय त्याला करा, पण जिथं चूक झालं त्यासाठी उभा राहायची तयारी ठेवा. चला, जय हिंद.